फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन वर्षाच्या नवीन पहिल्या ब्लॉग मध्ये. आणि सकाळ सकाळ रानाचं कसं चाललंय कालवा बघितला ना. रानू त्याला म्हटलं, रानू उठ, आज नवीन वर्ष आहे, पहिला दिवस आहे. तर रानू दाखव कसा तयार झालाय. बघा आमचा रानू बर्फातला दिसतोय का नाही सांगा. कुठला दिसतोय रानू तू? बर्फातले मुलं असेच असतात की नाही. चला तर मग तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुमचं सगळ्यांचं हे वर्ष सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. असं बोलून आपण आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात. नमस्कार, बोला की. तुम्हाला हा झाली सोल्युशन पटवतो की राजाला एखादं पटेल सर्व पद्यामध्ये फोटो होते, 7 आणि कन्या होते, एक मुलगी. किती वाजलेत आता? 15. किती वाजले? आणि सकाळ सकाळ कसं चाललेलं आहे. हा ह्यांचा उपवास. हेल्दी नाश्ता. होय, सैदीला पण द्यायचं काय करून दिले? गंजी गंजी म्हणजे खिचडीची गंजी. म्हणजे साबुदाण्याची खीर. खीर छान लागते. कुठं तयार व्हायला लागलं का तुम्ही एवढं चाललायत? हा काय झाले माहिती का, आम्ही ही पॅन्ट घेतली, म्हटलं कशावर तरी मॅच होईल, पण ती कशावरच मॅच होईल नाही. म्हणून म्हणलं सई कसे तरी आपण वापरूयात. हा म्हणून आम्ही डार्क पिंक आणि फेंट पिंक असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. पण तरी पण सईला छानच दिसते असं मला तरी वाटतंय. ही खूप जुनी आहे माझी. ही स्वेटर पण आणि ड्रेस पण. तर आता सकाळ सकाळ पटकन आवरलेले सई, राणा, हे भाऊजी आणि नाना असे सगळेजण मिळून चाललेले आहेत गावाला. आता कुठे चाललेले आहेत, कशासाठी चाललेले आहेत हे तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी समजेल. आणि सध्या थंडी आहे आणि उपवास तर आहेच, तर त्याच्यामुळे नानांचं किती आपण काय म्हणतो नेटातनं चहा प्यायचं चाललेलं आहे ते बघा. तर हे सगळेजण गेल्यानंतर मला खूप काम आहेत, कारण की यांचं सगळ्यांचं आवरून द्यायचं होतं, विशेषतः सई आणि राणाचं. तर त्याच्यामुळे माझी पूजा वगैरे राहिलेली आहे, इतर कामंसुद्धा राहिलेली आहेत. आई आणि मी आम्ही दोघीच घरी आहोत. आज या वर्षातला पहिला दिवस आणि तोही छान अशा वारानं याची सुरुवात झालेली आहे. आमची जी संध्याकाळची कामं आहेत ना ती आम्ही सकाळसाठी ठेवत नाही, म्हणजे जसं की भांडे असतील, किचन ओटा, हे सगळं संध्याकाळीच आवरून ठेवतो. आता हा जो तुम्हाला पसारा दिसतोय ना तो आत्ता सकाळपासनंचा आहे बरं का, कारण की सगळ्यांचं चहा पाणी झालं आणि त्यातून आज गुरुवारचे उपवास होते. खिचडी वगैरे इतक्या सकाळ सकाळ कोणाला खाऊ वाटत नाही, पण ह्यांच्यासाठी आणि भाऊजींसाठी साबुदाण्याची गंजी किंवा खीर केली होती. आल्यानंतर म्हटलं आता किती उशीर होतोय किती नाही, मग त्यामुळे खाऊन गेलेलं बरं. सगळ्यांचा चहा पाणी हे ते झालं, पोरांना पण खाऊ घातलं, तर अर्थातच त्याच्यामुळे हा भांड्यांचा पसारा परत एकदा पडलेला आहे. म्हटलं सगळ्यात अगोदर आहे ना हे किचन आवरून घेते आणि मग नंतर माझी बाकीची कामं करते. किचन स्वच्छ असलं म्हणजे छान वाटतं. आमचं अंगण तर खूप मोठं आहे, एवढं सगळं सारून घेणं शक्य नाहीये, पण हा जेवढी मी रांगोळी काढते आणि तुळस जिथं आहे तिथपर्यंत हे एवढासा पॅसेज सारवून घेतो. जेवढं मला सारवायचं होतं तेवढं सारवून झालेलं आहे. आता हे सुकतंय तोपर्यंत घरातली कामं आवरून घेते आणि पूजेचं साहित्य काढून घेते, म्हणजे तोपर्यंत हे सुकेल. ओल्या ह्याच्यात पाय दिले की मग आपले पाय उमटतेत आणि शिवाय पाय पण घाण होतेत, तर त्यामुळे आता याला वाळू देते. तर सारवून घेतल्यानंतर फायनली अशा पद्धतीनं रांगोळी वगैरे सगळी काढून घेतलेली आहे. आणि यासाठीच मी सारवते बरं का, कारण की बघा ना कसं छान मस्त प्रसन्न वाटतंय ना. आणि आठवड्यातून हे एकदाच सारवण असतं, कारण की रोज रोज नाही वेळ होत तसं, म्हणजे इतका सगळा अट्टहास करायला. हे सगळं कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.
तर नवीन वर्षाचा स्पेशल असा सैनी करायला लावलेला आहे गाजराचा हलवा. आता म्हटलं ते येत आहेत तोपर्यंत स्वयंपाकाला लागावं, कारण की काल पण नानांची एकादशी होती आणि आज परत गुरुवारी ते काही खात नाहीत. तर मग म्हटलं कसं स्वयंपाकाला लवकर लागलं म्हणजे मग कधी का जेवणात. गाजराचा हलवा होण्यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण की त्याला मी निवांत एका साईडला होऊ देणार आहे. पण तोपर्यंत इथं बघा हा माझा मसाला पनीर तयार झालेला आहे. याच्यामध्ये फ्रेश असा वाटाणा होता तर त्यामुळे तो देखील टाकून घेतलेला आहे. ही भाजी सईला आवडते त्यामुळे स्पेशली सईसाठी केली आहे. दाखव सैरीचा चष्मा दाखव रानू. तुटलं खरं काय? हा ठीक आहे का तिकडे. चलो बासुंदी मी केलाय गाजराचा हलवा है की नाही. हो, भारी दिसतोय रानू. कसला भारी दिसतोय रानू. अरे वा. आणि होय सई तुझ्यावर तर ते दिसच ना चमकतोय पण. छान आहे छान. ते दुपारी पण मी तसंच केलं. ती कार्ड फाटलंय त्याला असं दिलं. जसं की तुला आय भावाला चांगलं दिसत नाही. कसली करते तोंड. तर आज न्यू इयर स्पेशल काय काय मेनू केलाय. मटकीची भाजी, भजे, ठीक आहे, पनीर मसाला पनीर. मसाला पनीर. हा म्हणजे रस्सा करायचा. तिथं नानांना पनीर आवडत नाही आणि मग त्यांचा पण उपवास आहे. मग म्हटलं ते पनीरचा रस्सा पण मग येत का काही जास्त खाण्यात येत नाही. तुम्हाला सईला पनीर आवडतं म्हणून पनीर केलेलं आहे आणि नानांसाठी मटकीचा रस्सा केला. मेथी केली. मेथीची भाजी पण ती नानांसाठीच केली की मेथीची भाजी आणि म्हणजे आई नाना दोघांनाही ती पनीर वगैरे आवडत नाही. आणि गाजराचा हलवा आणि सॅलेड आणि हे बासुंदी ह्यांनी आणली होती मगाशी. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी होतं मला वाटतं ताटात ठेवायचं राहिलं. हां वरण भात. तर हा सगळा असा आपला न्यू इयर स्पेशल असा हा मेनू आहे. आता काय होतं सगळेजण घरात असतात ना तर मग सगळ्यांच्या दृष्टीनंच तो मेनू पण करावा लागतो की कोणाला कोणती भाजी आवडते कोणाला कोणती भाजी आवडत नाही ह्या दृष्टीनं. होय का. तरी राधिका नाही तर मग काय झालं माहिती का मी सगळ्या भाज्या आधी केल्या. भाज्या गरम केल्या आणि मला चपात्या गरम कराव्यात आणि बाकीचं इकडं तिकडं करेपर्यंत भाज्या गार झाल्या. आता चपात्या गरम आहेत. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सकाळी म्हणजे आई आणि मी नाही गेलो पण हे सगळेजण राधिका म्हणजे नक्की चालले काय कुठे गेले तर राधिका तर या व्लॉगमध्ये दिसली नाही. तर काय झालंय तुमच्या सगळ्यांनाही माहिती तिची सध्या ट्रीटमेंट चालू आहे. आपण कसं म्हणतो मुलाबाळासाठी किंवा दिवस राहण्यासाठी असे. तर त्याच ट्रीटमेंटचा भाग म्हणून सध्या तिची एक छोटीशी ट्रीटमेंट आहे. तर त्यासाठी तिनं ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेते तिथे ॲडमिट केलं होतं 2-3 दिवसासाठी आणि तिथनं पुढं आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. आणि मग आता अर्थातच कसं होतं इकडं पण तिनं आराम करू शकते पण एक असतं ना बाबा माहेरी माणूस असं बिनधास्त असतं. इथं म्हटलं की थोडीशी जीवाला आरा असतेच. किती आपण म्हटलं की नाही नको करू किंवा राहू दे तरी पण एक थोडंसं असतंच कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये. तर त्याच्यामुळे मग तिला म्हटलं इथं म्हणजे नाही का तिला पण म्हटली की मी तिकडंच जाते. आणि मग तिनं आता पंढरपूरला गेलेली आहे आराम करण्यासाठी. तर तुला माहिती का काय तू सुद्धा न्यू इयरला दवाखान्यात होती पंढरपूरला. इंदापूरला न्यू इयरला नव्हते. न्यू इयरच होतं का दिवाळी होती. दिवाळीचा पहिला दिवस होता. दिवाळीचा पहिली आंघोळ. पहिली आंघोळ कसं होतं डॅडी हॅपी न्यू इयर. इकडे ह्या सगळ्यांना बोल. आता दिवस मावळल्यावर मला हॅपी न्यू इयर म्हणते. तुमच्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर.
तुला पण मी सईला कधी म्हंटल माहितीये का, सकाळी उठल्या कधी हा ती आम्ही सगळेजण अशा खाली झोपतो, आईस पैस बेडवरती जागा पुरत नाही सगळ्यांना, तर त्याच्यामुळे तिला म्हणजे मी जेव्हा उठते ना तेव्हा सई रानाला वगैरे वरती उठवून टाकत असते बेडवर, कारण की आपल्याला परत झाडलोट करायला. त्यावेळेस त्या पोरीला मी हॅप्पी न्यू इयर म्हटले, तिला उठवलं, तिच्या लक्षात ती पण मला म्हणली तेव्हाच. चला तर मग न्यू इयर स्पेशल असा आजचा हा माझा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता राधिकाची कुठे ट्रीटमेंट चालू आहे, काय चालू आहे, किंवा काय तिला नक्की केले, तर हे जेव्हा तिला फरक पडेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. ओके, मम्मा मला खिचडी आत्ता नाही भेटणार खिचडी 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 हे हलवा कोणासाठी केलाय? खिचडी खिचडी गाजराचा हलवा आमच्या सईला खूप आवडतो, ह्यांना आवडतो बरं का गाजराचा हलवा, त्यामुळे मी स्पेशल केलाय. खरं तर आहे ना, मला आणि राधिकाला दोघींना पण खूप हौस आहे, म्हणजे असे मेनू भरपूर भरपूर करायचे. आणि व्हेजिटेरियन असल्यामुळे काय होतं माहितीये का, एकाच दिवशी ताटात सगळ्या भाज्या करायच्या, दुसऱ्या दिवशी बटाट्याची भाजी. हे सगळ्यांच्या घरी तसंच होतं. मग काय व्हेजिटेरियन लोकांना असं मोजक्याच भाज्या चपाती नाही ठेवल्यावरती करपून जायची. नाही ठेवली. आणि हेच राहतं ना, म्हणजे आपण कसं होतं माहितीये का, आता आईंना आणि नानांना अशा आपल्या ह्या बेसिकच भाज्या आवडतात जास्त, आणि सगळ्यांच्या घरी असंच असतं. आमच्या सगळ्यांना आवडतं वेगवेगळ्या ग्रेव्हीच्या वगैरे, पण मग त्यांच्यासाठी पण मग तशा पद्धतीची काहीतरी तरतूद करावी लागते. चला तर मग आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.